सन्माननीय सदस्य अमित जनक जी, श्री संजय मेश्राम, पुरवणी मागण्याच्या या चर्चेमध्ये बोलण्याची संधी दिली याकरता आभारी आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या पुरवणी मागण्यामध्ये मी बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठा उत्खनन होत असतं आणि दादाचं लक्ष मी वेधतो इकडे की दादा आमच्या WCLच्या माइन्स आणि गिट्टीच्या खदानीच्या माध्यमातून दरवर्षी 600 कोटीचा निधी तुमच्या राजस्व प्राप्त होत असतं रॉयल्टी म्हणून, आणि त्याचा एक फंड जो आहे DMF तो 30% आमच्या जिल्ह्याला येत असतं. मी सगळ्यात आधी सार्वजनिक विभागावर बोलणार आहे. पृष्ठ क्रमांक 79, बाब क्रमांक 121. या वाहतुकीमुळे आमच्या भागातले रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि मागच्या 1 वर्षामध्ये सार्वजनिक विभागांकडून एकही बजेटमध्ये पैसा सँक्शन झालेला नाही. औचित्याच्या मुद्द्यामध्ये मी हा मांडण्याचा प्रयत्न केला. लॉटरीमध्ये नंबर नाही लागला, ते पत्र मी सार्वजनिक मंत्र्यांकडे पोहोचवलेलं आहे. म्हणजे राजस्व आमच्या विभागातून घ्यायचा आणि आमच्याकडे एकही पैसा न द्यायचा. मग हे जीव घेणे जे खड्डे झालेले आहेत, मागच्या 1 महिन्यापासून 10 लोकांचा मृत्यू माझ्या याच्यामध्ये झालेला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आणि मग आज DMFच्या माध्यमातून अतिरिक्त निधी आम्हाला प्राप्त करून द्यावा अशी मागणी मी आज या सभागृहामध्ये ठेवतो आहे. अध्यक्ष महोदय, कृषी अंतर्गत तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे